नमस्कार, मी स्मिता यादव. लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य बसस्थानकाची दुरावस्था झाली असून यामुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सांगली बसस्थानक सध्या समस्यांचे आगार बनले आहे. पाहुयात यावरील आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. सांगली बस स्थानकात पाऊल ठेवतात सर्वात आधी दर्शन होते ते म्हणजे अस्वच्छतेचे. शहरी बस थांबा परिसर कमालीचा अस्वच्छ झाला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक दाबून थांबण्याची वेळ आली आहे. स्वच्छतागृहांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे, ज्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. अस्वच्छतेत भर पडली आहे ती म्हणजे एसटी गाड्यांच्या अनियमिततेची. वेळेत गाड्या सुटत नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या शाळकरी मुला-मुलींना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशा बाकड्यांची सोय नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जमिनीवर किंवा पायऱ्यांवर बसून ताटकळावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, शिवाय त्यांना शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. नृसिंहवाडी कुरुंदवाड थांब्यावरील प्रवाशांची गर्दी, डोक्यावर पदर किंवा छत्री घेऊन उन्हात पावसात उभे राहिलेले भाविक. दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्राचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र सांगली बस स्थानकात या मार्गावरील प्रवाशांसाठी साधी निवारा शेडही उपलब्ध नाही. देवदर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध भाविकांना, महिलांना आणि लहान मुलांना कडक उन्हात आणि मुसळधार पावसात उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाला या प्रवाशांची साधी सावलीची सोयही करता आलेली नाही. याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दररोज गाड्या लेट असतात, इथे बसायला जागा नाही आणि सगळीकडे घाण पसरली आहे. नृसिंहवाडीला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उन्हात उभे राहावे लागते. शेड नसल्याने पावसाळ्यात तर अवस्था अजून बिकट होते. सांगली बस स्थानकाच्या या दुरावस्थेमुळे नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत. दरमहा कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या स्थानकाकडे एसटी महामंडळ आणि स्थानिक प्रशासन कधी लक्ष देणार? प्रवाशांना किमान मूलभूत सोयी सुविधा तरी मिळणार का, हाच मोठा प्रश्न आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुला-मुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.